नमस्कार सर्वांना. आता आपल्या चॉकलेटमध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण घटक आहेत त्यांची माहिती देतो. हे आहे ड्रायफ्रूट डिलाईट. हे आहे डेट्स अँड रेझिन्स. आणि हे आहे कोकोनट बाईट. तर या तिन्ही चॉकलेट्समध्ये डायनॅमिक सोयानट शेल कॅल्शियम फ्लॅक्सीड हा एक फॉर्म्युला आहे. आणि तो फॉर्म्युला काय आहे नक्की, तर डायनॅमिक सोयानट्स हे नैसर्गिक सोयाबीनपासून त्याचं आपण आयुर्वेदिक प्रोसेसिंग करून ते डायनॅमिक सोयानट्स वाळूमध्ये भाजून तयार करतो पारंपरिक पद्धतीने. आणि ते सुद्धा चुलीवर भाजलेले असतात, हे महत्त्वाचं. तर त्याच्यामध्ये प्रोटीन, लेसिथिन, इसेन्शियल फॅटी ॲसिड्स, कॅल्शियम असे घटक असतात. म्हणजे लेसिथिनचा हा उत्तम सोर्स आहे. त्यामुळे आपल्याला हे जे आणि प्रोटीनचा पण चांगला सोर्स आहे. पण ह्यातलं कॅल्शियम आणि इसेन्शियल फॅटी ॲसिड्स ह्याला जर आपण अजून बळ दिलं शेल कॅल्शियम आणि ह्यानी आपल्या आळशीनी, तर त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो असं माझ्या ध्यानात आलेलं आहे. तर ह्या दोन्ही किंवा या तिन्ही चॉकलेटमध्ये जे जे काही घटक आहेत, डायनॅमिक सोयानट, शेल कॅल्शियम फ्लॅक्सीड, यांचं काम कसं होतं आपण बघूया. एक तर प्रोटीन आणि लेसिथिन हे महत्त्वाचे घटक आपल्या सोयाबीनमध्ये आहेत. नंतर शेल कॅल्शियम हे 3 प्रकारचं आहे, शंख, शिंपले आणि कवड्या यांचं. शंख, शौक्तिक आणि कपर्दिक. तर असं का आहे, तर शंखभस्म हे आपल्या मुखापासून ते आमाशयापर्यंत काम करतं. शौक्तिक भस्म हे आपल्या आतड्यामध्ये, लहान आतड्यामध्ये काम करतं. आणि कपर्दिक भस्म हे मोठ्या आतड्यात काम करतं. तर आपल्याला हे म्हणजे कॅल्शियम जे आहे ते आपल्याला सतत मिळत राहावं म्हणून ही योजना आपल्याला करता येईल असं माझ्या डोक्यात आलं. आणि त्यामुळे मग मी त्याप्रमाणे ते 3 भस्म एकत्र केली आणि ती आपण एकत्र 3 भस्मही याच्यात टाकतोय. तर आपल्याला क्रॉनिक ॲक्टिव्ह स्ट्रेस आहे बघा, म्हणजे सतत थोडा थोडा ताण येतो आपल्याला. तर हा क्रॉनिक ॲक्टिव्ह स्ट्रेस आपल्या शरीरात कॅल्शियमची गरज निर्माण करतो. आणि आधी पोटामध्ये शोधलं जातं, पण पोटात मिळालं नाही तर मग आपल्या हाडांमधून काढलं जातं. आणि हाडांमधून असं थोडं थोडं कॅल्शियम जर काढायला लागलो आपण, तर उतार वयात आपली हाडं पोकळ होऊन जातात सगळी. तर हे वाचवायचं असेल आपल्याला, तर आपण हे जे शेल कॅल्शियम आहे ते वापरलं पाहिजे. आणि पुन्हा याच्यामध्ये कोणाची हत्या होत नाही, कारण किनाऱ्यावर आलेले जे शंख, शिंपले, कवड्या असतात त्याच्यात काही जीव नसतो कुठला. तर त्यामुळे आपण कोणाची हत्या न करता हे सगळं करू शकतो, म्हणजे हिंसा न करता हा सगळा फायदा मिळवू शकतो. आणि अळशी तर इसेन्शियल फॅटी ॲसिड्स त्याच्या तेलामध्ये अळशीच्या 58% इसेन्शियल फॅटी ॲसिड्स आहेत. तर त्यामुळे हे सोयाबीनला हे दोन्ही गोष्टी इतक्या जोडून सपोर्ट करतात की त्यामुळे सोयाबीन हे अतिशय उत्तम दर्जाचं असं झालेलं आहे की मुळात त्याचा दर्जा चांगला आहे आणि त्याला या अळशी आणि कॅल्शियमनी जोड दिल्यामुळे त्याचा खूप चांगला उपयोग होतो आपल्याला या सगळ्याचा, या फॉर्म्युलाचा. आणि हे आपल्या ह्या 3 चॉकलेटमधून एक आपलं डेट्स अँड रेझिन्स, दुसरं ड्रायफ्रूट डिलाईट आणि तिसरं आपलं कोकोनट बाईट, या तिन्ही चॉकलेटमध्ये हा आपल्याला डायनॅमिक सोयानट्सचा फॉर्म्युला मिळतो. आणि चौथ्या चॉकलेटमध्ये A2 मिल्क पावडर मोठ्या प्रमाणावर आहे. म्हणजे असं की एक काढावं आणि दुसरं झाकावं असं एक सगळं झालेलं आहे की आपल्याला कुठलं काय कसा फायदा होईल, तो फायदा हा जबरदस्त फायदा होत राहील. कारण A2 मिल्क आपल्याला मिळत नाही बघा कुठे. आणि पुन्हा या तिन्ही चॉकलेटमध्ये, म्हणजे 4ही चॉकलेटमध्ये A2 मिल्क पावडर आहे सध्या.
म्हणजे आपल्याला कुठूनही ए2 मिल्क सेवन केल्याचा फायदा मिळेल. धन्यवाद सर्वांना.